आई वडील मुलांना वाढवण्यासाठी काय काय करत नाहीत, त्यांना कसलीच पर्वा नसते. त्या मुलासाठी ते काही करायला तयार असतात. मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा बिचारी 100 वेळा पडतात. आई वडिलांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण तरी त्या मुलांनी चालावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून आई वडील आपला हात त्यांना देतात, त्यांना आधार देतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि तीच मुलं मोठी झाल्यावरती त्याच आई वडिलांना लाथाडतात. कारण मुलांना तर आई वडिलांची गरजच नसते ना. ते पैसे कमवायला लागलेले असतात, त्यांच्या हातात आता 4 पैसे खेळायला लागतात. त्यांना असं वाटतं आपण काय पैसे फेकले की आपल्याला काही विकत घेता येईल. नाही, खरं आहे, पैशाने काही विकत घेता येतं, पण ना त्या तारुण्याच्या मस्तीत एक गोष्ट विसरूनच जातात. पैशाने प्रेम नाही विकत घेता येत. आणि आई वडिलांनी इतकं प्रेम जगात कोणीच नाही करत. मला काय वाटतं, आपलं हे घर, आपलं जे कुटुंब आहे ना, ते मला असं वाटतंय एका वृक्षासारखं आहे. म्हणजे आई वडील, आजी आजोबा ही सगळी ना त्याची मुळं आहेत. आणि मुलं म्हणजे फांद्या आहेत. आणि त्या फांद्याने असं खूप मोठं व्हावं, बहरावं म्हणून मुळं ना स्वतःला मातीत अशी घट्ट रोवून धरलेली असतात.